नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। तर मंगलविधानमध्ये काल आपण पहिले 2 कडवे बघितले होते. काय म्हणलं होतं? अपवित्र हो या पवित्र जोड़ मोकार को ध्याता है, चाहे सुस्थित हो या दुस्थित पाप मुक्त हो जाता है. काय अर्थ केलं होतं याचं? जो कोणी अपवित्र असेल पवित्र असेल शरीराच्या अपेक्षेने, पवित्र अपवित्र असेल किंवा सुस्थितीत असेल किंवा दुस्थितीत असेल, सुस्थितो दुस्थितो पिवा सांगितलं त्यांनी की कोणी बसलेला असेल, उभारलेला असेल, घरात असेल, बाहेर असेल, कुठल्याही स्थितीत असेल, जो या ध्यायेत पंचनमस्कारम पंचनमस्कार मंत्राचं जो ध्यान करतो तो सर्व पापही प्रमुच्यते, सर्व पापापासून मुक्त होतो, सुटतो. अपवित्रता या पवित्रता लोक व्यवहार की अपेक्षा से है, निश्चय से बाह्य मलिनता है और निर्मलता नहीं. अंतरंग में जो राग द्वेषादिक विकार है वही मलिनता है. म्हणजे परिणामामध्ये जी मलिनता आली तो खरा विकार आहे, बहिरंगातला विकार म्हणजे. आणि त्या मलिनतेला दूर करायसाठी आपण हे करतोय. पूजन का करतोय? परिणामांच्या विशुद्धीसाठी. शरीराला शुद्ध करायचं नाही आहे. जेव्हा मंदिरात येतो त्यावेळीस दर्शन करतो, पूजन करतो, त्यावेळीस शरीर शुद्ध होते, पवित्र होते का परिणाम? जीवाची स्थिती सुधारते का शरीराची? आहे, त्याचं रिलेशन आहे. परिणाम सुधारले तर शरीरामध्ये सुद्धा बदल होणार नाही असं नाही. जसं म्हणलं ना की शरीर जेव्हा बनलं, कसं काय बनलं? जीवाने परिणाम केले, त्याच्या निमित्तात पुद्गल कर्मवर्गणा खेचल्या गेला आणि त्याच्यापासून हे शरीर बनलं. जेव्हा जीवाच्या संपर्कामध्ये यायचा होता अजून हे पुद्गल स्कंद, त्याच्यापूर्वी ते पुद्गल शुद्ध होतं, पवित्र होतं. आणि जेव्हा मोही जीवाने रागद्वेष परिणाम केले, त्याच्या निमित्तात कर्मांचा आश्रव केला आणि हे शरीर बनवलं, म्हणजे त्याच्या परिणामांनी बनलं, तर त्यावेळेस त्या शरीरामध्ये सुद्धा अपवित्रता आली. म्हणजे जेव्हा जीवाने अपवित्र परिणाम केले तर त्याच्या निमित्तात शरीर सुद्धा अपवित्र म्हणलं गेलं. आणि मग त्यामध्ये सांगितलं म्हणून मलमूत्र काय ते रक्त हाड हे सगळे सप्तधातूंनी ते बनलं आणि ते नियमाने सगळे मलिन आहेत. ज्याच्या शरीरामध्ये सप्तधातूंची रचना आहे ते शरीर मलिन असतं. मग सांगतायत की त्या शरीराला पवित्र करायचं नाही आहे, होणार ते जेव्हा तुमची अंतरंग निर्मळता होणार आहे, विशुद्धी होणार आहे, तर बहिरंगामध्ये शरीरसुद्धा तसं प्राप्त होतं, त्या शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन होतं. एक्झाम्पल काय दिलं होतं? जसं की मुनी आहेत आणि मुनींना वृद्धी प्राप्त झाली. कशाच्या निमित्तात? तो सगळं बघून आलो आहे आता आपण. वृद्धी प्राप्त झाली ती एकतर तपाचन, म्हणजे तप केलं. म्हणजे काय केलं? तर एकतर त्या व्यवहारामध्ये भगवंतांचं अवलंबन आहे आणि निश्चयाने स्वभावाचं अवलंबन आहे. मग ज्यांनी पवित्र वस्तूचं ध्यान केलं, परमात्म्याचं ध्यान केलं, त्याला त्याची विशुद्धी होत गेली ना परिणामांमध्ये,
आणि त्याच्या निमित्तात सांगितलं की शरीरसुद्धा असं प्राप्त झालं की जे कोणी रुद्धिधारी मुनी असतात त्यांना निहार नसतो. म्हणजे काय? मलमूत्र विसर्जन नसतं. त्यांना रोग होत नाही आजीवनपर्यंत. जोपर्यंत रुद्धिनी संपन्न आहेत तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही. इवन त्यांच्या शरीराचं जे काही निघणारं मळ असेल, काय नाकाचं कानाचं किंवा घाम म्हणा, ह्यालासुद्धा औषधी रूप प्राप्त होतं उलटं. म्हणजे म्हणायचे की त्यांचं शरीरसुद्धा आपल्यासारखं होतं, पण त्याच्यामध्ये परिवर्तन झालं की नाही. कशामुळं झालं? पवित्रता. म्हणून इथं सांगतायत अपवित्र हो या पवित्र जो नमोकार को ध्याता है. मग पवित्र असू दे किंवा अपवित्र असू दे, रोगी असू दे निरोगी असू दे, ग्लान असू दे, काय म्हणायचं शेवटच्या समयामध्ये असं क्षीण झालेलं शरीर असू देत, कुठल्याही अवस्थेमध्ये जो जीव त्या परमात्म्याचं, भगवंतांचं आणि निज परमात्म्याचं ध्यान करेल तर त्याला नियमाने पवित्रता प्राप्त होतेच. आहार असतो की आहार असतो पण निहार नसतो. मग कुठं जाते ते? आहार केलेलं काय होते? सगळं शरीर रूपाने परिवर्तित होतं शरीरामध्ये. त्यामुळे इतकं बळ असतं त्यांच्या, म्हणलं की सगळं, आणि ते जे ग्रहण करतात ते सगळं सारभूतच होऊन जातं त्यांच्यासाठी. आपलं जसं वेस्ट होत आहे म्हणून ते मल म्हणून बाहेर पडतं, पण त्यांनी जे ग्रहण करतात आहार ते सगळं शरीरोपयोगी होऊन जातं. त्यामुळे त्याचं रक्तामध्ये मांसमध्ये लगेच रूपांतरित होतं. असे पण अनेक वृद्धी आहेत, बघितलं होतो आम्ही. तर सांगायचं काय सगळ्यामधून की शरीराला अपवित्र केलं कोणी? तर जेव्हा ते पुद्गल परमाणू या मोही जीवाच्या संपर्कात आले तर त्यावेळेस ते अपवित्र झालं. आणि मग जेव्हा मी अंतरंग विशुद्धी करतोय, जेव्हा भगवंतांचं स्मरण करतोय किंवा निज भगवान आत्म्याचं अनुभवन करतोय, त्या समयाला सांगितलं काय होतं की अंतर्बाह्य निर्मळता होते. म्हणून त्या रुद्धिधारी मुनींना अशा रुद्धी सहज प्रगट होतात, ज्याच्या निमित्तात की सगळी अपवित्रता नष्ट होते. इवन सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं? अरिहंत. अरिहंतांचं शरीर कसं असतं? परमौदारिक असतं म्हणलं ना. म्हणजे काय की त्या शरीरामध्ये सप्तधातू तर नाहीतच, पण त्या शरीराच्या निमित्तात कुठल्या जीवांची हिंसा नाही. इवन असं सांगितलं की ते शरीर, त्या शरीराची अनेक विशेषता आहे. सुंदर असतं, परत समचतुरस्त्र असतं, सगळं सांगितलं ना त्याचं, की सर्वांग सुंदर असतं असं म्हणा, जाऊ दे. आणि निरोगी आहेत ऑब्व्हियसली. म्हणून म्हणलं की अरिहंतांचं शरीर जेव्हा ते पूर्वी छद्मस्त दशेमध्ये मुनी होते, तर मुनी असताना किंवा मनुष्य असताना त्यांचं शरीर आपल्यासारखं सामान्य होतं. मग त्या शरीराला अशी विशेषता का प्राप्त झाली, असं अतिशय का प्राप्त झालं? त्याचं कारणसुद्धा हेच आहे. ध्यायेत पंचनमस्कारम सर्व पापई प्रमुच्यते. सगळ्या पापाच्या नाशाचं कारण, सगळ्या दोषाच्या नाशाचं कारण एकमेव आहे. काय? त्या भगवंतांचं स्मरण आणि निज भगवान आत्म्याचं अनुभवन. तर काल थोडंसं वाचलं होतं आपण. इथं काय सांगितलं? जे दुसरं श्लोक सांगितलंय मंगलविधानमध्ये, दोन्ही श्लोक सेम अर्थाचे घेतले ना. पहिलं आपण आता म्हणलं, दुसरं काय म्हणतो आपण? अपवित्र हो या पवित्र. दुसरं काय? स्थित हो या स्थित पाप मुक्त हो जाता है. हो पवित्र अपवित्र दशा कैसी भी क्यों नहीं हो जन की, परमात्म का ध्यान किए हो अंतर बाहर शुचि उनकी. मला दोन्ही कडव्यामध्ये अर्थ अंतर सांगा बघू, पहिलं आणि दुसरं. अपवित्र हो या पवित्र जो नमोकार को ध्याता है, चाहे सुस्थित हो या दुस्थित पाप मुक्त हो जाता है.
ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या कडव्यामध्ये काय अंतर आहे? दुसऱ्या स्टँजा काय म्हणायचं, दुसऱ्या दोह्यामध्ये अपवित्र असो किंवा पवित्र, जो नमोकार मंत्राचं ध्यान करतो तो सुस्थितीत असो दुस्थितीत असो त्याच्या पापाचा नाश होतो. आणि दुसरं सांगितलं पवित्र अपवित्र कशीही दशा असो परमात्म्याचं ध्यान केलं तर अंतर्बाह्य शुची होते. काय फरक करायचं दोन्हीमध्ये? सांगावं काय करायचं? एका ह्याच्यात पंचपरमेष्ठींचं शरण सांगितलंय किंवा आराधना सांगितली आणि दुसऱ्या ह्यात स्वतःच्या निजात्म्याची नाही, त्यात पण परमात्माच म्हटलंय, म्हणजे सिद्धांत सांगितलं. मग म्हणजे फरक कसा करायचा? डायरी कुठे गेली माझी? कोण सांगते? सांगा काका. अपवित्र असो किंवा पवित्र असो शरीराची कशीही दशा असो जो परमात्म्याचं स्मरण करतो त्याची अपवित्रता नष्ट होते. पहिल्या श्लोकात सांगितलं होतं की तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि इथं सांगायला लागलेत की जी अपवित्रता आहे ती अपवित्रता नष्ट होते. ॲक्च्युली दोन्हीकडं पण तेच आहे सांगायचा भाव, पण म्हणायचं थोडंसं फरक करून काय सांगितलं त्यांनी की जो या परमात्म्याचे स्मरण करतो त्याची ती अपवित्रता नष्ट होते. बाह्य अभ्यंतर दोन्ही रूपाने तो पवित्र होतो. आणि म्हणून मग तिथं घेतलं की शरीराची सुद्धा पवित्रता त्या परिणामांच्या निमित्तात होते ज्या परिणामामध्ये आपण परमात्म्याचं स्मरण करतोय, अनुभवन करतोय. मग जे मुनींना वगैरे म्हणलं ना आता, परमात्म भावनेच्या निमित्तात मुनिराजांना अशी विशुद्धी प्रगट झाली, अशी रुद्धी प्रगट झाली ज्या कारणाने की आता शरीरामध्ये कसलंही दोष नाही राहिले तिथं. आता थोडक्यात म्हणजे काय, मलमूत्र विसर्जन वगैरे रोग असे हे दोष नाही राहिले. पण आपल्याला तशी श्रद्धा वाटते का हो की मी जर नमोकार मंत्र म्हणलं तर माझ्यासुद्धा सगळ्या पापाचा, सगळ्या दुःखाचा, रोगाचा, संकटांचा नाश होईल असं वाटतं का? मोनिका भाभी काय करायचं? माझ्या सगळ्या संकटांचा नाश हो ह्याच्यासाठी मी काय करतो? आणि मेन म्हणजे काय झालं आपलं, आपण संकट आल्यावर भगवंतांच्या शरण जातोय, त्यांचं स्मरण करतोय. जर चांगल्या स्थितीमध्ये असताना केलं तर संकटच येणार नाही. म्हणून काय म्हणतो, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. जर सुखामध्ये स्मरण कराल तर दुःख का होणार? मग हा जीव नित्य सुखीच राहतो. म्हणून सांगतायत की तुम्हाला तसा विश्वास वाटत नाही, तसं आपण प्रॅक्टिकली प्रयत्न करून बघत नाही किंवा एकदा काय टॅली करून बघा ना. विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक जे काय तुम्ही धर्माचं आराधन करणार तर त्याच्या निमित्तात त्याचं फळ तुम्हाला नियमाने प्राप्त होणारच, जे की उत्कृष्ट असणार. तशी श्रद्धा विश्वास असला तरच त्याचे इफेक्ट्स दिसून येतात. म्हणजे तुम्हाला इच्छा तर काय असती, धर्माने परिवर्तन करवावं किंवा मी इतकं धर्म करतोय तर माझं सगळं चांगलं व्हावं, इच्छा तर असते, पण तसं श्रद्धान ठेवत नाही आणि त्याच्या निमित्तात तसे फरक दिसून येत नाहीत, तसं बदल दिसून येत नाही. पवित्रता प्राप्तीसाठी अन्य अनेक उपाय केले तरी सुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही. शरीराला पवित्र करण्यासाठी तुम्ही काय काय केलं हो आजपर्यंत? काय नाही केलं. सांगितलं ना सगळीकडं अशुची भावनेमध्ये काय सांगतो, जिसके शृंगारों में मेरा यह महंगा जीवन
अत्यंत शुचि जड़ काया शेष चेतन का कैसा नाता. म्हणजे काय, शृंगार केला, सगळ्या रीतीने सजवण्याचा प्रयत्न केला या शरीराला, पण शरीर कधीही पवित्र नाही झालं, सुंदर नाही झालं. काय म्हणायचं, किती त्याला आपण सजवण्याचा प्रयत्न केला तरी ते जसं आहे तसं राहतं. त्याचा स्वभाव बघा शरीराचा. मग सांगतात की पवित्रता करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण तरीसुद्धा ते पवित्र झालं नाही. मुनींनी काय प्रयत्न केले हो शरीराला पवित्र करण्यासाठी? मुनी काय करतात? मुनी अंतरंग विशुद्धी करतात, त्याच्या निमित्तात बहिरंगामध्ये पवित्रता प्राप्त होते. मग तेच आपल्याला पण करायचं आहे. त्यांना दिसतंय इफेक्ट झालेलं, तर तसं अवलंबन करा आपण पण, त्याच्या निमित्तात आपल्याला सुद्धा फळाची प्राप्ती होणार. अनादीपासून हा जीव अपवित्र होत आहे, पण कधीच अपवित्र झाला नाही. काय म्हणले हो? अनादीपासून अपवित्र होत आलाय, पण कधीच अपवित्र झाला नाही. म्हणजे काय हो? म्हणजे सगळ्या विभावात राहतोय, सगळ्या शरीरात जातोय, सगळ्या संयोगात जातोय, पण तरीसुद्धा कधीच अपवित्रता स्वभावात नाही आली. जीवाचा स्वभाव सगळ्यामध्ये गेला तरीसुद्धा अस्पर्शी. म्हणून सांगतायत काय की अनादीपासून हा जीव अपवित्र होत आहे, पण कधीच अपवित्र झाला नाही, कारण स्वभाव शुद्ध आहे, पवित्र आहे. जेथे अशुद्धी आहे तेथे जीव नाही, आणि जेथे जीव आहे तेथे अशुद्धी नाही. काय म्हणले? कोणाचा जीव? जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं अशुद्धी नाही, आणि जिथं अशुद्धी आहे तिथं जीव नाही. मग तुम्ही कुठे आहे हो? तुमच्या गावात अशुद्धी आहे की नाही? तुमच्या शरीरात अशुद्धी आहे की नाही? मग म्हणून सांगतायत की अशुद्धी कुठं आहे? परिणामामध्ये आहे, आणि स्वभावात अशुद्धी नाही आहे. लिहा वाक्य काय सांगितले? जिथं जीव आहे, कुठे गेली वही? आता काय, जिथं जीव आहे तिथं अशुद्धी नाही, आणि जिथं अशुद्धी आहे तिथं जीव नाही. म्हणजे कुठलाही जीव असू दे, तो त्याची काय म्हणायचं, एक लाईन ऑफ कंट्रोल आहे म्हणा. त्या जीवाची एक बाउंड्री आहे, एक सुरक्षा रेषा आहे की त्याच्यामध्ये कधीच काय प्रवेश करत नाही, अशी विशुद्धी आहे स्वभावामध्ये. त्यामुळं तो स्वभाव कुठल्याही परद्रव्याच्या निमित्तात अशुद्ध होत नाहीच. असा पवित्र शुद्ध स्वभाव आहे. मग सांगतायत की अपवित्रता का येते? तर जे आपले रागद्वेष आदी परिणाम होतात त्याच्या निमित्तामध्ये अपवित्रता येते. म्हणून सांगितलं की अपवित्र हो या पवित्र नहीं हो, पवित्र अपवित्र दशा कैसी भी क्यों नहीं हो जन की, परमात्म का ध्यान किए हो अंतर बाहर शुचि उनकी. बाह्य में अपवित्र व पवित्र किसी भी दशा में हो, किंतु परमात्मा का स्मरण करे तो बाह्य और अभ्यंतर से पवित्र हो जाता है. मुनींचं शरीर पवित्र असतं का अपवित्र? मुनींचं शरीर पवित्र का अपवित्र? ऐकू आलं का? काय शंका आली का काय तुला? शंका आली का काय? मग सांगतायत की मुनी तर जंगलामध्ये कुठेही राहणार, बसणार, उठणार, तिथंच झोपणार एखाद्या दगडावर. तर म्हणून म्हणतायत की त्या दशेमध्ये धूळ धुसरीत शरीर असेल तरीसुद्धा रत्नत्रयाच्या पवित्रतेने ते शरीरसुद्धा पवित्र म्हणलं जातं. जबकि म्हणून तर तुम्ही काय करता हो? भगवंतांच्या प्रक्षालाचं पाणी पवित्र मानता. जरी त्यांच्या शरीरावरून धुळीचं पाणी बाहेर आलंय तरी सुद्धा सांगितलं ते पवित्र का म्हणलं जातं. तशी त्यांना त्याचं पद प्राप्त झालंय, तशी विशुद्धी प्राप्त झाली आहे, ज्याच्या निमित्तात की ते मलिन असलं तरी सुद्धा सांगितलं गेलं पूज्य आहे, किंवा काय म्हणायचं ते बहुमान देण्यायोग्य आहे.
तसं सांगितलं की मुनींच्या धूल दूसरित शरीर भी रत्नत्रय की पवित्रता से पवित्र ही कहलाता है, जबकि विषयी और कषाई जीव शरीर को, नीट ऐका बरं का कोणाची गोष्ट चालली आहे, जबकि विषयी और कषाई जीव शरीर को साबुन से मल मल कर धोते हैं तो भी मलिन ही है. कोणाचं शरीर हो? माझं नाहीच. कोणाचं? म्हणजे जे जे असं करतात त्यांचं सांगायला लागले बरं का, तुमचं नाही. वैसे तो शरीर मलिन रूप ही है, बाहरी भाग को साफ कर लेने पर भी भीतर, वरचं तुम्ही चामडा फक्त स्वच्छ करायचा प्रयत्न करताय, चामड्याच्या आत काय आहे हो? सगळी मलिनताच आहे. त्याला काय म्हणून धुणार, काय म्हणून स्वच्छ करणार? भीतर हाड़ मांस लोहू विष्टा पीप और मूत्र भरा हुआ है, इन्हीं से बना हुआ है. उसकी पवित्रता और पूज्यता है रत्नत्रय आदि गुणों से, परमात्मा की भक्ति से, दया दान और संतोष से. म्हणजे म्हणायचं ना तुम्हाला, जे मुनिराज आहेत ते पूर्वी खाली आपल्याच मध्ये होते का नाही हो? त्यांची कॅटेगरी कशी होती? पहिला मिथ्यादृष्टी होते, मग चतुर्थ पंचम गुणस्थानवरती असतील, म्हणजे गृहस्थी होते, सगळ्या क्रियांमध्ये होते सांसारिक, आणि त्याच्यातूनच विरक्ती झाल्यावर 6व्या-7व्या गुणस्थानात गेले असणार. तर तुम्ही त्यांना पूर्वी पूज्य मानलं नाही आहे, पूर्वी त्यांच्या काय पाया पडत नव्हता, पण आता त्यांना जेव्हा अशी दशा प्रगट झाली की ज्याच्यामध्ये अंतर्बाह्य ते निर्मळ झाले, पवित्र झाले आणि तुमच्यासाठी ते सहज पूज्य बनले. आता हे मुनिराजांची गोष्ट कराली मी. पण आता मागे एकदा सांगितलं होतं, आमच्या गल्लीमध्ये एक जण अजैन आहेत जोडपं, आणि ते पूर्वी काय म्हणते त्या अन्य मतामध्ये अन्य समाजामध्ये ते मानतात ना, अम्मा भगवान म्हणतात, म्हणजे ते स्त्री अम्मा आणि त्यांचे पुरुष भगवान, असं काहीतरी पती पत्नी त्यांचं त्यांच्यात ते पूज्यता मानतात. काय करतात मला माहीत नाही, आणि ते काय त्यांच्यात असं असतंय, कोणाला माहीत असलं तर मला सांगा. उलटं त्यांना पूज्य बनवतात ते, असं ते खुर्चीवर बसून त्यांची असं रांग लावून पाया पडतात, त्यांना काय काय नैवेद्य चढवतात, पैसे तेच की. आणि आमच्याकडे पण सांगायला काय, आमची गल्ली पूर्ण भरलेली असती की एखाद्या दिवशी रांग असती ते त्यांचं दर्शन करायला. रोज बघणार पण नाहीत बिचारे कोण त्यांच्याकडे बरं का, पण ते त्या दिवशी काय गुरुपौर्णिमा म्हणे किंवा काय एक विशिष्ट दिवस काय असते माहीत नाही, त्या दिवशी असं रांग लावून तिथं दर्शन करायला जातात त्यांच्याकडं. आणि सामान्य पती पत्नी आहेत बरं का, संसारी, असं काय सोडलेले विरक्तन साधून साधना करणारे अशा काय नाही आहेत, पण तरी त्यांना असं नाव टाकतात ते आणि त्यांना पूज्यता देतात. मग मला म्हणायचं त्यांना अशी पूज्यता का प्राप्त झाली हो? म्हणजे तुम्ही तर मानताय त्यांना म्हणून पूज्य झाले ते, पण इथं मुनिराज सांगायला लागलेत की त्यांच्या परिणतीमध्येच पवित्रता आली, त्याच्यामुळं त्यांचं अंतर्बाह्यच निर्मळ झालं आणि ते त्यामुळं पूज्य पवित्र दशेला सहज प्राप्त झाले. त्यांनी त्याच्यासाठी काय केलं नाही, किंवा तुम्ही त्यांना पूजलात म्हणून ते महान झाले असं पण नाही. ते तर त्यांच्या साधनेने, त्यांच्या तपाने, आराधनेने महान बनले. तर सांगतात की इसलिए कहा कि शरीर की कैसी भी दशा हो, यदि भगवान का स्मरण कीर्तन पूजन दर्शन वंदना कर रहे हो तो पवित्र ही हो. तुम्ही सुद्धा आता मुनिराजांना सोडा, तुम्ही सुद्धा आत्ता सांगितलं की भगवंतांच्या जवळ बसलोय आणि त्यांच्याशी भावपूर्ण जोडले गेलोय, एक त्या भगवंतांशी आणि एक निज भगवान आत्म्याशी. जेव्हा आपण त्या आत्म्याचं स्मरण करतोय, अनुभवन करतोय, त्यावेळेस कुठली अपवित्रता आहे परिणामामध्ये? मला काय भोगायचं आहे, कुठं जायचं आहे, कोणाशी कशा आहे, काय आठवले वगैरे काहीच नाही. मग त्यामुळं तिथं पवित्रता प्राप्त झाली त्या परिणामात, जेव्हा आपण त्यांना विषय बनवलं. हे सांगायला लागले. भगवान का स्मरण आदि कर रहे हो तो पवित्र ही हो, क्योंकि आत्मा है इसलिए रागी द्वेषी मोही आत्मा परिणामामध्ये रागद्वेष मोहच करतो, त्यावेळेस तो अंतर्बाह्य अपवित्र म्हणला जातो. पण जो भगवंतांचं स्मरण करणार, भगवान आत्म्याचं स्मरण करणार, तर तो जीव अंतर्बाह्य पवित्र म्हणला जातो.
परमात्मा दो तरह के है, कारण परमात्मा और कार्य परमात्मा. कोणाला म्हणायचो? कारण परमात्मा कोण आणि कार्य परमात्मा कोण? मग एक कारण आणि एक कार्य असतं का? कारण कार्य काय म्हणतो आपण एका द्रव्यामध्ये? तर सांगतायत की कार्य परमात्मा अरिहंत सिद्ध भगवान है, लेकिन कार्य रूप परमात्मा की पवित्रता जिस आत्मा से बनी है वह कारण रूप परमात्मा है. म्हणजे त्यांचाच आत्मा तो कारण परमात्मा आणि त्यांची जी पर्याय प्रगट झाली त्याला म्हणायचं कार्य परमात्मा. तसंच आपलं सुद्धा जेव्हा स्वभाव बघतोय त्यावेळेस तो स्वभाव कारण परमात्मा. जेव्हा तुम्ही अरिहंत सिद्ध दशेला प्राप्त होणार त्याला म्हणलं कार्य परमात्मा. म्हणजे एकाच द्रव्यामध्ये कारण आणि कार्य लावलं जातं. ध्यान के लिए कौन परमात्मा मुख्य है? जिसके ध्यान से अरिहंत सिद्ध बन जाते हैं वह कारण रूप आत्मा ही मुख्य है. कुठल्या कोणाच्या अवलंबनाने कार्य परमात्मा होणार? कारण परमात्म्याच्या आश्रयाने कार्य परमात्मा होतो. कोण? म्हणजे त्यांचा अवलंबन घेतला तरी सुद्धा तुम्ही कार्य परमात्मा होणार नाही. म्हणून सांगतायत तुमचा आत्मा स्वयं कारण परमात्मा आहे आणि त्याचा अवलंबन घेतला असताना आपल्याला सुद्धा तशी कार्य परमात्मा दशा प्रगट होते. क्योंकि अरिहंत और सिद्ध का ध्यान तो मोक्ष मार्ग की पहली अवस्था में होता है. जोपर्यंत तुम्हाला अजून आत्म्याचा परिचय नाही आहे तोपर्यंत तुम्ही धरून बसलाय. कोणाला मावशी? त्यांना समोर आदर्श म्हणून ठेवलाय तोपर्यंत बाहेरच आहे आपण. मग पहिल्यांदा प्राथमिक दशेमध्ये ठीक आहे त्यांचं अवलंबन घेणार, चिंतन करणार, पण सांगतायत काय अरिहंत प्रमत्त दशा में उनका अवलंबन होता है. उसका ही ध्यान करने से अरिहंत सिद्ध अवस्था प्राप्त नहीं हो सकती. म्हणून अरिहंत सिद्धांना धरून बसू नका हे सांगायला लागले. त्यांच्याच ध्यानाने तुम्हाला अरिहंत सिद्ध दशा प्राप्त होणार नाही आहे. त्याच्या पुढं जाऊन त्यांचं अवलंबन पण सोडावं लागणार. अरिहंत और सिद्ध का ध्यान विकल्प रूप है. का? विकल्प म्हणजे भेद रूप आहे म्हणा, त्याच्यामध्ये चिंतन रूप आहे म्हणा, शुभ भाव रूप आहे. निर्विकल्प रूप से ध्येय रह जावे ध्यान की यह मनसा है. जेव्हा त्या विकल्पातून बाहेर पडलो आणि स्वभावाला जाणलं तर निर्विकल्पता प्राप्त होते. परमात्मा के ध्यान के लिए अहंकार और ममकार का त्याग होना चाहिए. म्हणजे काय असतं? अहंकार म्हणजे मीच श्रेष्ठ असं म्हणलं तर अहंकार झाला. आणि ममकार माझं ममत्व हे माझं, मी आणि माझं ह्याला म्हणायचं अहंकार आणि ममकार. ज्याच्या परिणतीमध्ये हे दोन्ही आहेत त्याला पवित्रता प्राप्त होणार नाही. मग तुम्ही काम करता त्यावेळेस काय भाव असता तो? मी केलं किंवा माझंच ग्रेट, माझं श्रेष्ठ असे जिथं परिणाम असतात तिथं नियमाने. म्हणूनच आम्हा म्हणतात ना कर्तृत्व घ्यायला गेला की तिथं तुम्हाला दुःख भोगावं लागतं. जिथं करताय तिथं भोगावंच लागतं. हां, म्हणून सांगितलं की सहजता ठेवा परिणामामध्ये. माझ्याकडून झालं असं कधी म्हणता का? आम्हाने छान घेतली समज, भाजी केलेली, काय तुम्ही केलेलं एखादी डिश, माताजींनी चांगलं आहारामध्ये ग्रहण केली, तुम्ही काय म्हणता? मी केलं असं म्हणतात. कसं म्हणायचं? माझ्याकडून झालं किंवा त्यांच्या योग्यतेने तसं बनलं. जिथं मी केलं असं म्हणलं ना तर समजा कोण तुम्हाला म्हणलं की काय तरच झालं होतं, शिजलंच नव्हतं, त्यात साखरच कमी होती, असं काय म्हणलं तर वाईट वाटतं. मग म्हणून सांगतायत की माझ्याकडून झालं असे भाव ठेवा. इथंच नाही बरं का, सोहळ्यातच तुमच्या घरात पण. काय सांगायला लागली माई? काय सांगायला लागली? अहंकार केला की दुःख होते. होय ना? कोण? मी ना? मी तू ना? हा ते सांगायला लागले. म्हणजे अहंकार असो, ममकार असो, कर्तृत्व असो, भोक्तृत्व असो, सगळ्याच्या द्वारे दुःखाची प्राप्ती होते. म्हणून म्हणतात की
परमात्मा के ध्यान के लिए अहंकार और ममकार का त्याग होना चाहिए. उत्कृष्ट वस्तूला तुम्ही ध्यानामध्ये घेणार आहे तर तिथं जर अहंकार ममकार असे परिणाम असतील तर कोणाचं ध्यान होणार. त्यांना जरी त्या जाणण्याचा प्रयत्न करताय तरी सुद्धा काहीतरी असे मनात परिणाम असतील, मी माझं आणि श्रेष्ठ आणि महान असे, तर तुम्हाला त्यांची महानता दिसणारच नाही आहे. म्हणून भगवंतांची महानता जाणायची तर थोडा वेळ आपले कशाय सोडा आणि बघा एकदा अनुभव करून की किती सुंदर अनुभव होऊ शकतो, किंवा ते कसा अनुभव करतायत ह्याचं जर आपण परीक्षण केलं तर आपल्याला सुद्धा तसा विषय मिळू शकतो. परमात्मा के ध्यान के लिए अहंकार और ममकार का त्याग होना चाहिए. यदि यह त्याग कर सके तो कार्य परमात्मा का ध्यान करके कारण परमात्मा का भी ध्यान हो सकेगा. म्हणजे तुम्ही असे बहिरंगातले विकल्प सोडले तर किंवा म्हणा भगवंतांना विषय केला तर हे सुटतात आणि त्याच्या पुढं कार्य परमात्म्याच्या चिंतनाने कारण परमात्म्यापर्यंत जाता येतं. म्हणजे काय, कार्य परमात्मा म्हणजे अरिहंत सिद्ध आणि कारण परमात्मा म्हणजे माझा आत्मा. मग त्यांच्या चिंतनाने पुढं जाऊन स्वतःचं अनुभवन पण होतं. कोणाला, ज्याच्या परिणामामध्ये पवित्रता आली त्यालाच. और फिर ध्यान ध्याता की अवस्था से ऊपर स्वयं ध्येय रूप हो जाता है. छान वाक्य घेतलं. काय म्हणले, ध्यान ध्याता की अवस्था से ऊपर स्वयं ध्येय रूप हो जाता है. काय कळलं, मी जोपर्यंत ध्यान करत होतो तोपर्यंत मी ध्याता होतो. आता ती ध्याता दशा संपली आणि स्वयं ध्येय झालो, म्हणजे आत्मरूप परिणमन सुरू झालं, परमात्मरूप परिणमन सुरू झालं. म्हणून म्हणतायत काय, तुम्हाला करायचं एवढंच आहे, हो पवित्र पवित्र दशा कैसी भी क्यों नहीं हो जन की. पुढं, परमात्म का ध्यान किए हो अंतर बाहर शुचि उनकी. कोणाची शुचिता होणार, माझ्याच परिणामांची शुचिता होणार. जेव्हा मी असं अंतर्बाह्य स्वतःला निर्विकल्प जाणून भगवंतांचं स्मरण करणार, अनुभवन करणार, तर त्यावेळेस तिथं मला सुद्धा अशी पवित्र दशा पर्यायामध्ये प्रगट होणारच. हे सांगतायत. तर पुढं, अशुची भावनेमध्ये पण आपण बघितलं होतो, शरीराची अशुचिता घालवण्यासाठी तुम्ही म्हणलं ना त्या 12 भावनेमध्ये येते ना, काय चंदन किंवा अत्तर किंवा सुगंधी फुलं कुठलेही असू देत, अशा सुगंधी वस्तू त्यांचं सानिध्य तुम्हाला मिळालं तर तुमच्या शरीराच्या निमित्तात ते सुद्धा अपवित्र होतात. काय म्हणले हो, येते का ते म्हणा, 12 भावनाची लाईन 2-4 आहेत ते कुठले 12 भावना, मंगतरायजींच्या त्याच्यामध्ये सांगितले म्हणा. दीपका की येत आहे काय, अजून ह्यांनी म्यूटच आहेत बहुतेक. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं घेतले 2 लाईन, मला नाही येत. म्हणजे सगळ्या अपवित्र वस्तूंचं, सगळ्या पवित्र सुगंधी वस्तूंचं सानिध्य जरी आलं या शरीराच्या मध्ये संयोगामध्ये तर ते सगळे वस्तूसुद्धा अपवित्र होऊन जातात. म्हणून सांगितलं की पवित्रता कुठं करायची आहे, आपल्या परिणामामध्ये. आणि जेव्हा परिणाम पवित्र झाले, शुद्ध झाले, तर तिथं बहिरंगामध्ये शरीरसुद्धा सुखरूप अवस्थेला किंवा तुम्हाला अनुकूल अवस्थेला प्राप्त होतंच. मग ते श्रीमत राजचंद्रजी होते ना, तर त्यांनी सांगितलं 16व्या वर्षी काव्य बनवलं. हे कुठलं, कशात आहे हे, सुख प्राप्ती हेतु प्रयत्न करता सुख जाता दूर है, तू क्यों भयंकर भाव मरण प्रवाह में चकचूर है. ते हे वाटतं बहुपुण्य पुंज त्याच्यात आहे ना, अमूल आलोचना पाठ नंतर. मग ते हा हेच हे एकच पेज आहे.
हां, तर याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की त्यांची परिणती किती सुंदर होती, त्यांचे चिंतन किती सुंदर होतं. विचार करा की काय म्हणले, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी अशी काव्यांची रचना, वैराग्यपूर्ण काव्यांची रचना करायची. राजचंद्रजी, मैं कौन हूँ आया कहाँ से और मेरा रूप क्या, संबंध दुखमय कौन है, स्वीकृत करूं परिहार क्या. म्हणजे त्यांच्या जीवनातलं सांगितलं त्यांनी की त्यांनी पण अशा काव्यांची रचना 16व्या वर्षी केली. मग आता त्यांचे बहुतेक संस्कृत आहे वाटतं का काय असं, त्याच्यामध्ये त्यांनी ह्याची ट्रान्सलेशन केलं असेल. तर म्हणून म्हणलं की आपल्या चिंतनाची धारा कशी असते हो, आपल्या विचारांची धारा कशी असते, तेवढी विशुद्धीपूर्वक किंवा तेवढ्या चिंतनपूर्वक आपले निघतात का वचन. भगवंतांची जरी स्तुती केली तरी सुद्धा त्याच्यामध्ये असा भाव असतो का आपल्या. म्हणून सांगतात की असं भावपूर्ण एखादं जरी काव्य म्हणलात, भजन म्हणलात, 12 भावना म्हणलात, तरी सुद्धा एक आनंद असा प्रगट होतो की अंतर्बाह्य पवित्रता सहज प्राप्त होते. आणि त्या शब्दांच्या निमित्तात कदाचित हा जीव अशब्द स्वरूपाकडे सुद्धा जाऊ शकतो. आणि तेच ध्येय आहे आपलं, अशब्द स्वरूप जो वाच्य आहे त्याला जाणणं, हेच तर सगळ्या पूजनाचं आधी ध्येय आहे, प्रयोजन आहे. अन्यथा आपण केलेलं सगळं व्यर्थ आहे. म्हणून सांगितलं की जे पण तुम्ही करता तर त्याच्यामध्ये उद्देश हे ठेवा की मला माझ्या शुद्ध आत्म्यापर्यंत जायचं आहे. मग मी आज काही असं ऐकलं की तुमच्या परिणामांच्या निमित्तात तुम्हाला सगळ्या पर्यायांची प्राप्ती होते. कुठल्या पर्यायाची, जी पण अवस्था आत्ता प्राप्त होते ती आपल्या पवित्र परिणामांनीच प्राप्त होते. तर मी थोडंसं अजून पूर्ण ऐकलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी कसं घेतलं आहे की जे आपले अशुद्ध परिणाम असतात त्याच्या निमित्तामध्ये काय काय बनतो आपण. उद्या सांगते मी त्याचं वर्णन. काय सांगितलं, आपण कावळा का बनतो, आपण गाढव का बनलो, कधी जे किंवा गाढव जे बनतात ते का कुठल्या परिणामांनी, किंवा डुक्कर आहेत असे पशु योनीमध्ये का जन्मले ते जीव, तर त्याचं कारण सांगितलं आहे चांगलं. कुठल्या आपल्या परिणामांच्या निमित्तामध्ये अशी पर्याय प्राप्त होते. मग त्याची सावधानता असायला पाहिजे की असे परिणाम माझ्याकडून कदापि न हो. त्यासाठी छान त्यांनी आधार घेतलेत आणि विस्तारपूर्वक सांगितलेत. ते सगळं मी तुम्हाला उद्या सांगते. म्हणून तोपर्यंत आपल्या परिणामांची विशुद्धी करा. मी विशुद्ध स्वभावी आहे, पवित्र आहे, ह्याचं ध्यान करा. हो जाणा. पहा, या शरीराची अपवित्रता या ध्रुव स्वभावामध्ये नाहीच. शरीर म्हणजे मी नाही अनुभवा. मी तर या अपवित्र वस्तूपासून सर्वथा भिन्न त्रिकाली शुद्ध जीव आहे. स्वच्छत्व शक्ती संपन्न आहे, जीवत्व शक्ती संपन्न आहे. अशरीरी स्वरूपोऽहम् शुद्ध स्वरूपोऽहम् बुद्ध स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.